नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की कदाचित तिथं गर्दी नसेल किंवा पाहण्यासारखा निसर्ग नसेल, पण ते ठिकाण पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर तुमच्या अंगावर शहारा नक्की येईल. तर मित्रांनो, आणि असं जर झालं नाही तर मराठी माणूस म्हणून तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जाणून घ्यायला हवा, समजून घ्यायला हवा. मित्रांनो, मी सध्या केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी राहिला आहे. काही दिवसानंतर माझ्या फॅमिलीची ओळख मी आपल्याला करून देईल आणि मध्ये आपण फॅमिली ब्लॉगही टाकत जाऊ. पण आज मात्र आपण जात आहोत पेडगावला. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा प्रवास. आता आपण केडगाववरून काष्टीला जायला निघालो मांडवगण मार्गे, आणि मांडवगडवरून आपण पेडगावला जाऊ आणि पेडगावला आपण भेट देणार आहोत धर्मीवीर गडाला. तर हा जो आहे हा पूल, भीमा नदीवरचा पूल, हा मांडवगणच्या अलीकडं लागतो आपल्याला रस्त्यामध्ये. तर मग या ठिकाणी नदी खूप छान दिसली, पाणी नदीमध्ये दिसलं, त्यामुळं आपण या ठिकाणी थांबलो आणि थोडंसं या ठिकाणचं शूटिंग केलं. तर मित्रांनो, हा जो रोड आहे हा मांडवगण रोड आहे आणि ही नदी बघा, अतिशय छान, किती पाणी, म्हणजे उन्हाळा असला तरी बऱ्यापैकी पाणी नदीमध्ये. आणि या पाण्यामुळे तिथला शेतकरी सधन असा झालेला आहे आणि शेतकरी इथला बागाय झालेला आहे, कारण ही नदी या शेतकऱ्यासाठी जीवदान ठरत आहे या ठिकाणी. आणि हा जो रोड आहे हा केडगावून आलेला आहे आणि आपण जाणार आहोत ह्या दिशेने, म्हणजे कुठं मांडवगणला. या प्रकारे आपण आता धर्मीवीर गडावरती पोहोचलेलो आहोत. बघा मित्रांनो, धर्मीवीर गड नाव अतिशय छान दिसते, किती मस्त नाव दिसते. आणि वर आपला भगवा झेंडा फडफडतोय हवेमध्ये. खरं म्हणजे कसं माहिती आहे का मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाने या धर्मीवीर गड जो आहे या किल्ल्यावरती या, खरंच खूप तुम्हाला चांगला अनुभव येईल. एक कसं माहिती का, आपल्या महाराष्ट्राचे राजकुमार म्हणजेच छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबानं पकडल्यानंतर, म्हणजे औरंगजेबानं संभाजीराजांना संगमेश्वरला पकडलं कोकणामध्ये, आणि त्यानंतर मग त्यानं काय केलं, या ठिकाणी म्हणजे हा जो धर्मीवीर गड आहे, पूर्वी हा बहादूरगड होता, तर या किल्ल्यावरती आणलं. आणि या ठिकाणी मग पुढं काय गोष्टी घडल्या हे आपण तुम्हाला सांगणारच आहेत. तर याच रस्त्याने महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचं सैन्य घेऊन आलेलं होतं. पहा तो रस्ता. पूर्वी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या, त्या भिंती आता नाहीत, कारण पडझड झालेली आहे. किल्ल्याच्या बऱ्यापैकी भाग आता सध्या नाही, तरी पण झाडं मात्र अजूनही या ठिकाणी आहेत. रस्त्याच्या दोन्ही साईडने झाडं आहेत. ही झाडं जी आहेत तिथल्या निसर्गामध्ये अजून भर टाकतंय. खूप छान वाटते मित्रांनो, कारण कसं माहिती का, जर आपले छत्रपती संभाजीराजे यांचे पाय या भूमीला लागले, त्याच वेळेस ही भूमी पवित्र झाली असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला किल्ल्यावरती एक बाबा भेटले आणि मग ते बाबांचं लहानपणी याच गावात गेलंय, म्हणजे पेडगावमध्ये, आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता आपण मग किल्ल्याच्या दिशेने निघालोत. बाबांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आणि लहानपणी ते या ठिकाणी कशी यायचे, किल्ल्यावर कसे खेळायचे, अशा प्रकारच्या बऱ्याच गप्पा गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता आपण किल्ल्याच्या दिशेने निघालो. आपल्याला किल्ला कसा आहे काय हे आपल्याला पाहायचं आहे आणि तुम्हालाही दाखवायचं आहे. तर हाच तो रस्ता मित्रांनो, की याच रस्त्यानं छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाचं सैन्य घेऊन गेलं होतं किल्ल्यावरती. मित्रांनो, 13व्या शतकामध्ये बहादूर खान हा या ठिकाणी सेनापती होता किल्ल्याचा, आणि त्याने बऱ्यापैकी किल्ल्याचं डागडुजी केली होती किंवा किल्ल्याचं कामही केलं होतं.
इंग्रजांच्या काळामध्येही या ठिकाणी बऱ्यापैकी काम झालं असं इथले लोक सांगतात. परंतु नंतर मग काळाच्या ओघामध्ये या किल्ल्याची पडझड होत गेली आणि आज किल्ला हा फार मोडकळलेल्या अवस्थेत आहे. खरं तर असे ऐतिहासिक जी ठिकाणं आहेत या ठिकाणांचं आपण जतन करायला हवं. शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला हवे. तर आपण किल्ल्याची अगदी जवळजवळ चाललोत मित्रांनो. एक वेगळीच अशी भावना मनामध्ये यायला लागली की कसं असेल बाबा या ठिकाणी पूर्वी कसं असेल. म्हणजे आपण म्हणतो ना की किल्ला जो असतो म्हणजे किल्ला म्हणजे कसा असेल या ठिकाणी. दोन्ही साईडनी भिंती, किल्ल्याच्या ही समोर कमान. या ठिकाणी किल्ल्याच्या सुरुवातीलाच मित्रांनो एक नोटीस बोर्ड दिलं. यावरती किल्ल्याची माहिती जी आहे ही दिलेली आहे की किल्ला किती एकरमध्ये आहे. साधारणतः 110 एकरवरती हा किल्ला आहे आणि थोडीफार अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा जो समोर मातीचा ढिगारा दिसतोय हा मातीचा ढिगारा नाही मित्रांनो. तर या ठिकाणी पूर्वी 7 मजली इमारत होती आणि त्या इमारतीवरून टेहळणी केली जायची. टेहळणी बुरुज म्हणलं तरी चालते त्याला. आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार. ह्या ठिकाणी पूर्वी मस्जिद होती की किल्ल्यावरचे जे सैनिक होते त्या सैनिकांना नमाज पठणासाठी हा किल्ला होता. ही मस्जिद होती आणि या मस्जिदीमध्येच सैन्य नमाज पढत असतील. ही समोर बघा किल्ल्याची कमान म्हणजे प्रवेशद्वार आणि याच प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये जात आहोत. बघा मित्रांनो, म्हणजे इतिहासाच्या गोष्टी ज्या आहेत ह्या किती आपल्याला शिकवतात, बरंच काय शिकवतात. या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल. कारण या ठिकाणाला छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. ही गोष्टच अंगावर शहार आणते. आणि हा जो खांब आहे मित्रांनो, याच खांबाला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना बांधलं होतं. आजही या ठिकाणी शिवभक्त या खांबाची पूजा करतात. हे बघा धर्मवीरगड. पूर्वी याला बहादूरगड असे म्हणायचे, परंतु मग नंतर 2008 मध्ये बंडा तात्या कराडकर आणि येथील युवकांच्या मदतीनं या किल्ल्याचं नामकरण केलं आणि याला आता धर्मवीरगड असं म्हणतात. हा जो समोर दिसतो या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार भरायचा. आज सुट्टी असल्यामुळं बरेच लोक या ठिकाणी आले होते. म्हणजे बऱ्यापैकी लोक होते, तशी जास्त गर्दी नव्हती, पण ठीक आहे. आता आपण काय चाललो पुढे चाललो, जरा किल्ल्याकडच्या दिशेने चाललो. किल्ला तुम्हाला फिरून दाखवतो मी. या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार भरायचा आणि समोर दिसतोय तो किल्ला बहादूरगड, म्हणजे पूर्वीचा बहादूरगड आणि आत्ताचा धर्मवीरगड. तर या ठिकाणी बघा किल्ल्याच्या आतमध्ये आपण चाललो. किल्ल्याच्या आतमध्ये बघा बऱ्यापैकी आता पडझड झालेली. हा जो आहे आपण याला हे म्हणून तर आपण नाही काय का बिल्डिंगच्या समोर असतो ते फवारे, थोडक्यात फवाऱ्या टाईप त्या ठिकाणी. आणि पाठीमागं बघा आपल्याला भीमा नदी दिसते. किल्ल्याच्या वर जाऊया आपण, बघू वरून कसं दृश्य दिसतंय ते. इतिहास खरंच बऱ्याच काही गोष्टी शिकवतो आपल्याला. मस्त सुंदर दृश्य दिसतंय पाठीमागं बघा, भीमा नदी. मनमोहक दृश्य, सुंदर दृश्य आहे मित्रांनो, एकदम खूप छान. आणि आपण आलो किल्ल्याच्या वर. किल्ल्यावर बघा पाठीमागं भीमा नदी दिसते, एक बोट पण दिसते. खूप छान दृश्य आहे मित्रांनो. तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि संभाजी महाराज म्हणा किंवा शिवाजी महाराज म्हणा, अशा आपल्या मराठी जे राजे आहेत त्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील आणि तर नक्कीच या किल्ल्याला तुम्ही भेट द्यायला या. खूप छान आहे आणि सुंदर ठिकाण आहे असं. हे जे दिसतंय ना मित्रांनो, हे थोडक्यात म्हणजे पूर्वीच्या काळचा स्विमिंग पूल.
या ठिकाणी पाण्यामध्ये लोक स्विमिंग करायचे, म्हणजे पोहण्याचा आनंद घ्यायचे. बघा म्हणजे पूर्वी कशी टेक्नॉलॉजी होती, म्हणजे पूर्वीसुद्धा अनेक गोष्टी होत्या की ज्या स्थापत्यकलेच्या माध्यमातून म्हणा, किंवा आता जे इंजिनियर जे लोक जे आहेत, आता इंजिनियर लोकांनाही लाजवतील अशा प्रकारचे पूर्वी कलाकृती बनवणारे लोक होते पूर्वी. तर मित्रांनो, हाच तो बघा समोर या ठिकाणी औरंगजेबाचा दरबार भरायचा. पूर्वी या ठिकाणी चौकोन भिंती होत्या, पण त्या आता भिंती राहिलेल्या नाहीत, भिंती मोडलेल्या आहेत. असं म्हणतात की ज्यावेळेस औरंगजेबानं या ठिकाणी संभाजीराजांना आणि कवी कलशांना या ठिकाणी समोर त्या खांबाला बांधलं होतं, त्यावेळेस अक्षरशः तोही घाबरलेला होता. कारण त्या काळी शिवाजीराजे जे होते, शिवाजीराजे म्हणजे महाराष्ट्राचे राजे, आणि एका राजाच्या मुलाला पकडणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नव्हती. औरंगजेबही त्यावेळेस भयभीत झाला होता, असे इतिहासकार म्हणतात. हा बघा, हा किल्ल्याचा भाग, या ठिकाणी दरबार भरायचा औरंगजेबाचा. मित्रांनो, खरं म्हणजे हे अंगावर रोमांच आणणारी गोष्ट आहे. कारण आज आपण हे ठिकाण पाहतो, आणि मालिकेमध्ये पाहतो की संभाजीराजांना आणि कवी कलशांना औरंगजेबानं पकडलेलं आहे, आणि औरंगजेब मग त्यांना त्याच्या मागण्या मांडतो, पण संभाजीराजे मागण्या त्या पूर्ण करत नाहीत. आणि त्यानंतर मग कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांना या ठिकाणी हा जो खांब दिसतोय, या खांबाला बांधलेलं असतं, आणि नंतर मग त्यांची या ठिकाणी आतोनात हाल करून डोळे काढले जातात. म्हणजे हे आपण मालिकेमध्ये पाहतो. तर मित्रांनो, हाच तो खांब प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात पाहता ना, तुमच्या अंगावर अगदी शहारा येतो. म्हणजे खरंच हे ठिकाण आहे की, म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की खरंच हे ठिकाण आहे का. आपल्याला म्हणजे कल्पना वाटते की खरंच हे ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी महाराजांना पकडून आणलं होतं. म्हणजे महाराजांच्या पायाचा स्पर्श झालेल्या या ठिकाणाला आज लोक पुजतात, आणि कारण महाराजांच्या जीवनाचा जो प्रसंग आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो, आणि अतिशय मनाला म्हणजे थोडक्यात काय होतं की एक मन थोडं दुःखी होतं मराठी माणसाचं, की बाबा आपण याच ठिकाणी महाराजांना पकडलं गेलं, त्यांचे हाल करण्यात आले. या ठिकाणी बघा, लक्ष्मीनारायण मंदिर, वालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी आहेत. तर चला म्हटलं आपण या मंदिराचाही परिसर पाहूया कसा आहे ते. झाडं बिडं भरपूर चांगले आहेत अजून या ठिकाणी, आणि बऱ्या प्रकारे या ठिकाणी निसर्ग दिसतोय चांगला. एकंदरीत तुम्ही मित्रांनो जर पुण्याला राहत असताल किंवा नगरला राहत असताल तर नक्कीच तुम्हाला हे पेडगाव काही जास्त लांब नाही, नक्कीच या ठिकाणी या पहा. कारण इतिहासाचा वारसा या ठिकाणी तुम्हाला दिसल. महाराजांचे चरणस्पर्श या भूमीला झालेले आहेत. ही भावना ठेवून तरी तुम्ही नक्कीच या ठिकाणी या भेट द्या, पहा, आणि कमसे कम ह्याच्या नादाने तुम्ही इतिहासही थोडा जाणून घ्या की या ठिकाणचा इतिहास काय होता. हेही ठिकाण तुम्ही कमसे कम भेटीच्या नादाने तर तुम्ही पाहताल. ही मित्रांनो हत्ती मोठ, म्हणजे त्या काळी हत्तीने मोठ चालवली जायची, आणि त्याद्वारे म्हणजे ह्या साईडने बघा ही एक हत्ती मोठ आहे. हत्ती मोठ्याने काय व्हायचं की भीमा नदीचं पाणी या पुढं समोर जे हौद आहे त्या हौदात आणलं जायचं, आणि त्यानंतर मग हे पाणी पूर्ण किल्ल्यावर फिरवलं जायचं. तशी व्यवस्था आहे, म्हणजे इरिगेशनची व्यवस्था आहे ही कशा प्रकारे पूर्वीच्या काळी होती हे आपल्याला लक्षात येतं. बघा, अतिशय सुंदर असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे. बघा काय बांधकाम आहे याचं, बघा तुम्ही. म्हणजे जुन्या काळात आपण जे आता म्हणतो की इंजिनियर वगैरे, की आताच्या काळात इंजिनियर आहेत, पूर्वी इंजिनियर जरी नसले तरी स्थापत्य कलेचं किती मस्त नमुना या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे पूर्वीच्या काळीही इंजिनियर होते म्हणायचं, की जे बघा ना तुम्ही कशी कलाकुसर आहे, किती छान मंदिर आहे. हे मंदिर पाहिलं तरी आपल्याला असं वाटतं की कसं बांधलं असं नाही. बघा तुम्ही, अखंड दगड इथं थोडक्यात कोरीव काम केलेलं आहे, आणि किती मस्त मंदिर आहे. हे लक्ष्मीनारायण मंदिर, ही भीमा नदी, आणि पुढं हे बालेश्वर मंदिर आहे, आणि याच्या पाठीमागं
पाताळेश्वर मंदिर आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण या किल्ल्यावरती मला वाटते 5 ते 6 मंदिर आहेत. त्यापैकी अजूनही 2-3 मंदिरं अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. बघा हे जुनं बांधकाम. खूप छान वाटतं. पाठीमागं हे मंदिराच्या साईडला बघा भीमा नदी. तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी तुमचा दिवस वाया जाणार नाही मित्रांनो. नक्कीच या ठिकाणी या, व्हिजिट करा मित्रांनो. तर ही असा जो असा हा आजचा आपला प्रवास आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला मी माहिती तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला मी असं ठिकाण दाखवल की ज्या ठिकाणी आल्यानंतर तुमचं मन थोडंसं गहिवरल्यासारखं होईल. कारण मित्रांनो, या जो किल्ला आहे, या किल्ल्याला महत्त्व आहे. ते महत्त्व म्हणजे संभाजी राजे जे आहेत, छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी पकडण्यात आलेलं होतं, पकडून आणण्यात आलं होतं. आणि या ठिकाणी त्यांचं खूप छळ करून कवी कलश आणि संभाजीराजांचे डोळे या ठिकाणी काढले होते. हे आपण मालिकेत पाहतो, पण प्रत्यक्षात हे ठिकाण अनुभवा. तुम्ही या ठिकाणी या. मालिकेत पाहण्यापेक्षा किंवा टी व्हीवर पाहण्यापेक्षा जर या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्ही आलात तर प्रत्यक्षात ते ठिकाण पाहण्याचाच अनुभव खूप वेगळा असतो. तर मित्रांनो, आपण आता परतीची वाट धरतोय आणि पुन्हा आपण आता माघारी निघालोत. तर एकंदरीत खूप चांगला असा अनुभव होता आजच्या दिवसाचा. आणि या ठिकाणी खूप खूप एन्जॉय केलं. आणि तुम्हालाही मी या ठिकाणी पूर्ण किल्ल्याचं दर्शन घडवलेलं आहे. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना पकडलं होतं किंवा बांधण्यात आलं होतं संभाजी महाराजांनी कवी कलशांना, तो खांब मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी तुमची रजा घेतो. धन्यवाद.